वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत पुन्हा सुरू करा. एकनाथ खडसेंची विधान परिषदेत आग्रही मागणी. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या जीवितहानीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. वन्य प्राण्यांच्या धडकेत किंवा हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारशांना मिळणारी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीनं पुन्हा सुरू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. सदर मुद्द्यावर सभागृहाचं लक्ष वेधताना एकनाथराव खडसे यांनी सांगितलं की पूर्वी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास शासनाकडून 5 लाख रुपये आणि नंतर ती वाढवून 10 लाख रुपये मदत करण्याची तरतूद होती. मात्र मध्यंतरीच्या काळात ही मदत देण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणामुळे किंवा नियमावलीतील बदलांमुळे बंद करण्यात आली. एकनाथराव खडसे यांनी यावेळी सरकारच्या एका विचित्र निकषावर बोट ठेवलं. ते म्हणाले, सरकार सध्या असा तर्क लावतंय की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जंगलाच्या आत झाला तरच मदत दिली जाईल. मात्र जर वन्य प्राण्याने जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर येऊन धडक दिली आणि त्यात कुणाचा मृत्यू झाला तर त्याला जंगलातील मृत्यू मानलं जात नाही आणि मदत नाकारली जाते. यावर आक्षेप नोंदवत खडसेंनी प्रश्न उपस्थित केला की वन्य प्राणी जंगलात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना रस्त्याचा वापर करतातच, मग अशा वेळी झालेला अपघात हा वन्य प्राण्यांमुळे झालेला असतो. अशा तांत्रिक कारणांसाठी पीडित कुटुंबाची मदत रोखणं अन्यायकारक आहे. यावेळी एकनाथराव खडसे यांनी संबंधित विषयावर शासनाकडे विविध मागण्या करताना ते म्हणाले, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा धडकेत मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान तातडीने दिलं जावं. केवळ जंगलातच नाही तर जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवर वन्य प्राण्यांच्या धडकेत होणाऱ्या अपघातांनाही या मदतीसाठी पात्र ठरवण्यात यावं. ही मदत प्रक्रिया कोणतीही दिरंगाई न करता पुन्हा एकदा सक्रिय करावी अशा मागण्या खडसे यांनी सरकारकडे केल्या. सभागृहानं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. बाब क्रमांक 27 पृष्ठ क्रमांक 19. सभापती महोदय, जंगलामधून जात असताना जंगलामध्ये पूर्वी 1 वर्षापूर्वी सुधीरभाऊ मुनगंटीवार असायच्या त्यावेळेस जंगल आहे, त्या जंगलामधून जात असताना रस्त्याने एखाद्या प्राण्यानं जर धडक दिली, रानडुक्कर असेल, गवा असेल, अन्य असेल, जे कोणी अशा वन्य प्राण्याने जर धडक दिली आणि तो मनुष्य मृत पावला तर त्याला 5 लाख रुपये देण्याची तरतूद पूर्वी होती. मधल्या 10 लाख रुपये मधल्या कालखंडामध्ये तरतूद बंद करून टाकली. पण तो जर वन्य प्राण्यामुळे मरत असेल, त्याच्या धडकेमुळे मरत असेल, त्याच्या चावल्यामुळे मरत असेल तर त्याला ही आता सरकार काय म्हणतं, आमच्या जंगलात नाही मरण पावला, तो जंगलातल्या रस्त्यात मरण पावला. अहो, रस्त्यामध्ये काय येतो, जंगलातून इकडून तिकडे उडे मारतो म्हणूनच रस्त्यात येतो की नाही. म्हणून या ठिकाणी पूर्वीसारखं जंगलामधल्या वन्य प्राण्याने धडक दिल्यामुळे जर कुणाचा मृत्यू झाला असेल तर त्याला त्या ठिकाणी हे 10 लाख रुपयाचं अनुदान तातडीनं सुरू करण्यात यावं अशी सरकारकडे मी मागणी करणार आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, मुंबई.